नमस्कार मित्रांनो, मी तुमचं सगळ्यांचं टिक्कर मराठी सरळ सेवा भरती या युट्यूब चॅनल वरती सगळ्यांचं स्वागत करतो। बघा मित्रांनो, येणाऱ्या तलाठी भरती परीक्षेसाठी आपण मित्रांनो रोज रात्री 9 वाजता मॅथ्स या टॉपिकचं मित्रांनो या सब्जेक्टचं रोज मित्रांनो आपण लाईव्ह लेक्चर घेतोय। त्याच्यात सर्व टॉपिक मित्रांनो एकदम झिरो पासून डिस्कस करतोय। फक्त तलाठी भरतीसाठीच नाही, ज्या बाकीच्या सरळ सेवा परीक्षा आहेत त्या सर्व परीक्षांसाठी मित्रांनो ही सिरीज काय महत्वाची ठरणार आहे। तर सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। टेलिग्राम ग्रुप आहे टिक्कर मराठी या नावाने, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये, तर त्याच्यात मित्रांनो त्या लिंकला जाऊन जॉईन करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला सर्व माहिती वेळोवेळी भेटेल। ओके, चला आजचं मित्रांनो बघा, आपण मिक्स याच्यावरती मित्रांनो आजचा आपला हा व्हिडिओ आहे। ओके, बघा लेक्चर आहे। पहिला क्वेश्चन तुमच्या समोर दिसतोय बघा, काय रे, सगळ्यात महत्वाचा सिंप्लिफिकेशनचा पार्ट आहे बघा। जर डिवाइड म्हणजे मायनस, काय रे, डिवाइडचं आपल्याला काय दिलेलं आहे मित्रांनो, मायनस दिलेलं आहे। ओके, इंटूचं काय दिलेलं आहे आपल्याला, डिवाइड दिलेलं आहे, इंटूचं काय दिलेलं आहे डिवाइड, प्लसचं काय दिलेलं आहे इंटू, आणि मायनसचं काय दिलेलं आहे रे प्लस, मायनसचं काय दिलेलं आहे प्लस। तर मित्रांनो क्वेश्चन काय बघा, 4 × 2 + 3 - 4 डिवाइड 1 - 3। ओके, तर मित्रांनो बघा इथे आपल्याला काय करायचंय, आधी सिम्बॉल चेंज करायचंय बघा। इंटूचं काय आपल्याकडे डिवाइड, इंटूचं काय रे डिवाइड येईल का असं, प्लसचं काय आपल्याकडे इंटू, काय इंटू, मायनसचं काय मित्रांनो प्लस, डिवाइडचं काय आहे मायनस, आणि मायनसचं काय प्लस, येईल का असं, काही डाऊट याच्यात। हे साइन काय करून घेतले मित्रांनो, चेंज करून घेतले। नंतर बोडोमास वापरायचा, बोडोमास नुसार सगळ्यात आधी काय होईल डिव्हिजन, 4 / 2 किती होतील मित्रांनो 2, पुढचा इंटू 3 जसंच्या तसं, हे 4तून 1 गेले 3, 3 आणि 3 6 डायरेक्ट लिहून टाकले। हे 2 × 3 केले तर 6 होतात, 6 + 6 मित्रांनो किती होतील 12। तर याचा आन्सर काय येईल मित्रांनो 12, ऑप्शन नंबर सेकंड। काय अवघड आहे का, तुम्ही सांगा। क्लिअर मित्रांनो, जायचं पुढे बघा। आता पुढचं काय म्हटलेलं आहे मित्रांनो, खालील समीकरण बरोबर येण्यासाठी कोणती दोन चिन्ह काय रे आपापसात बदलणे आवश्यक आहे। म्हणजे मित्रांनो बघा, इथं राईट हँड साइडला काय दिलेलं आहे, =16 आहे ना, जर इकडे 16 असेल तर याचा पण आन्सर 16 आलं पाहिजे मित्रांनो। मग बघा आता इथे ऑप्शन नुसार जावं लागेल। म्हणजे पहिल्या ऑप्शन मध्ये काय रे, डिवाइडच्या ठिकाणी प्लस टाकायचंय आणि प्लसच्या ठिकाणी काय टाकायचंय डिवाइड, आपापसात बदलणं ना, म्हणजे डिवाइडच्या ठिकाणी प्लस आणि प्लसच्या ठिकाणी डिवाइड टाकलं तर मित्रांनो बघा, काय मी इथलं इथं टाकतो बघा, काय रे डिवाइडच्या ठिकाणी काय टाकायचंय प्लस आणि प्लसच्या ठिकाणी काय टाकायचंय डिवाइड, बस हे दोनच चेंज करायचे, बाकीच्या जसेच्या तसे ठेवायचे मित्रांनो। मग बघा जर सोडवलं बघा काय होईल रे, हे 12 करूया आपण 1/1, 12 + 2 - 6 × 3 / 8। मित्रांनो याच्याने बघा पूर्ण भाग जातोय का रे, नाही, पूर्ण सोडवायची गरज नाही, भागच जात नाही, पण पहिला ऑप्शन येईल का, नाही येणार मित्रांनो, पहिला ऑप्शन येईल का नाही। ओके, दुसऱ्या ऑप्शन मध्ये मित्रांनो बघा, मायनसच्या ठिकाणी प्लस करायचंय आणि प्लसच्या ठिकाणी काय करायचंय मायनस, बघा मायनसच्या ठिकाणी काय करायचं रे प्लस, मायनसच्या ठिकाणी प्लस करायचंय आणि प्लसच्या ठिकाणी मायनस करायचंय। ओके, कळालं। मग बघा मित्रांनो काय येईल, 12/2 + 6 × 3 - 8 येईल असं। क्लिअर, प्लसच्या ठिकाणी मायनस आणि मायनसच्या ठिकाणी प्लस। मग वापरा मित्रांनो बोडमास वापरा। अशा याच्यात कायम काय वापरायचा रे, बोडमास वापरायचा। 12/2 केले तर किती होतात 6, अधिक 6 × 3 केले तर 18 होतात, 18 होतात -8, 18तून 8 गेले किती रे 10, 10 आणि 6 किती 16। मित्रांनो इकडे पण 16च आहे आणि इकडे पण 16च आलंय, म्हणजे दुसरा ऑप्शन काय होतोय मॅच होतोय मित्रांनो। काही डाऊट, समजलं। मग हा पण टाईप काय रे सोपा आहे। चला लाईक करा सगळ्यांनी, लाईक होऊन जाऊ द्या, लिंकला शेअर करा, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत पोहोचवा। ओके, चला जायचं पुढे। सेम मित्रांनो इथे पण सेम आहे, फक्त ते लिहायचं राहिलंय वरती, सेम आपापसात बदलायचंय, आपापसात काय रे बदलायचंय। मग पहिला ऑप्शन, चला याचा आन्सर काय येईल, तुम्ही मला सेम मित्रांनो सेम क्वेश्चन आहे, तर याचा आन्सर काय येईल तुम्ही मित्रांनो व्हिडिओच्या कमेंट मध्ये मला नक्की कळवायचंय मित्रांनो, सेम पद्धतीने सोडवायचंय आणि याचा आन्सर काय येईल चला व्हिडिओच्या कमेंट मध्ये द्यायचंय। आता इथे मित्रांनो बघा काय सांगितलंय आपल्याला,
काय दिलेलं आहे आपल्याला बघा मित्रांनो, बघा प्लसच्या ठिकाणी डिवाइड करायचंय आणि डिवाइडच्या ठिकाणी प्लस करायचं, म्हणजे इथं दोघं करायचे आहेत मित्रांनो. म्हणजे काय रे, साइन पण चेंज करायचं आणि नंबर पण चेंज करायचंय. काय, साइन पण चेंज करायचे आणि नंबर पण चेंज करायचंय. मग आता इथे मित्रांनो बघा, काय प्लसच्या ठिकाणी डिवाइड सांगितलंय आणि डिवाइडच्या ठिकाणी काय सांगितलंय रे, प्लस सांगितलंय. मग आता इथे मित्रांनो बघा, पहिलं ऑप्शन, आता इथे एक एक ऑप्शन चेक करावं लागेल. बघा रे, आणि दोनाच्या ठिकाणी 4 आणि 4च्या ठिकाणी 2 करायचंय. बघा पहिल्या ऑप्शन मध्ये मित्रांनो, दोनाच्या ठिकाणी काय रे 4, 4च्या ठिकाणी 2, प्लसच्या ठिकाणी डिवाइड आणि डिवाइडच्या ठिकाणी प्लस करायचंय मित्रांनो. येईल असं? ओके. तर कोणतं समीकरण बरोबर आहे ते चेक करायचंय. ओके. 4/2 केले तर 2 होतात, 2 अधिक 3 केले तर 5 होतात मित्रांनो. काय होतात? 5. पण इथं तर 3 आहे. पहिला ऑप्शन काय झाला? कॅन्सल झाला. ओके, क्लिअर. सेम मित्रांनो इथं बघा, प्लसच्या ठिकाणी काय करायचंय? डिवाइड. डिवाइडच्या ठिकाणी प्लस करायचंय, 4च्या ठिकाणी 2 करायचंय, 2च्या ठिकाणी 4 करायचंय. पुढचा 7 जसा त्याचा. हे 2/4 केलं तर काय येतं रे? 1/2 येतं, अधिक 6 जसाच्या तसा. कळालं? क्लिअर. 6 दूने किती रे? 12. 12 अधिक 1 किती? 13. 13/2 केलं तर याचा आन्सर मित्रांनो 6.5 येतं. काय येतं? 6.5. पण इथं 1.5, बहुतेक इथे 6.5 असेल बरं का मित्रांनो. इथे बहुतेक टायपिंग मध्ये मला गडबड वाटते. ठीक आहे, आपण एकदा चेक करूया. तिसरं आणि चौथं जर मॅच नाही झालं तर इथं 6.5 असेल असं मला वाटतंय. चेक करूया आपण. ओके, इथं टायपिंग मध्ये काही गडबड वाटते. ठीक आहे, थर्ड आणि फोर्थ आपण चेक करून बघूया. सेकंडचा आन्सर काय आलं रे आपलं? 6.5. बहुतेक 6.5च असेल इथे असं मला वाटतंय, कारण इथं 0.5 आहे ना म्हटल्यावरती. ठीक आहे, इथं चेक करून बघूया. 4च्या ठिकाणी 2, 2च्या ठिकाणी 4, डिवाइडच्या ठिकाणी प्लस, प्लसच्या ठिकाणी डिवाइड. याला तर पूर्ण भागच जात नाही म्हणून हा गेला उडत. 2च्या ठिकाणी 4, 4च्या ठिकाणी 2, प्लसच्या ठिकाणी डिवाइड, डिवाइडच्या ठिकाणी प्लस. मित्रांनो याचा आन्सर येत आहे, म्हणजे इथे 1.5च आहे. इथे पण इथं काय रे 1.5च आहे. बरोबर आहे, टायपिंग मिस्टेक नाही इथं, कारण याचा आन्सर येत आहे बघा. 4/2 किती रे? 2. आणि 2 अधिक 6 केले तर 8 होतात आणि इकडे 8 आहे, म्हणजे ऑप्शन नंबर काय येईल रे? 4 येईल. कळालं मित्रांनो? समजलं? ओके, जायचं पुढे. इथे काय सांगितलं होतं रे? हे दोघं आपल्याला सोबत करायचं होतं. प्लसच्या ठिकाणी डिवाइड आणि डिवाइडच्या ठिकाणी प्लस. 2च्या ठिकाणी 4 आणि 4च्या ठिकाणी 2. कळालंय सगळ्यांना? ओके, तर अशा याच्याने कोणतं आन्सर आलं? ऑप्शन नंबर 4. जायचं पुढे. काय म्हटलेलं आहे आपल्याला? जर असं दिलेलं आहे तर स्टार इज इक्वल टू किती? बघा क्वेश्चन काय मित्रांनो, ते लिहून घ्या व्यवस्थित. काय रे? 54 वजा काय? 82 वजा 73 वजा 15 वजा काय? स्टार. मी स्टारला क्वेश्चन मार्क घेतो. स्टारला काय घेतो रे? क्वेश्चन मार्क घेतो. ओके, इज इक्वल टू 37. तर क्वेश्चन मार्क इज इक्वल टू किती विचारलंय आपल्याला? ओके, मित्रांनो बघा काय रे, हे मायनस साइन, हे ब्रॅकेट ओपन करावं लागेल. बरोबर आहे का? हे 54 वजा जसं एक एक ब्रॅकेट ओपन करायचं मित्रांनो. बघा हा 82 मायनस काय रे 73, हा आतला ब्रॅकेट आधी सोडवा. हे काय होईल रे? -15 होईल आणि हे मायनस मायनस काय होईल? प्लस क्वेश्चन मार्क होईल. सगळ्यात आधी आतला ब्रॅकेट सोडून घेतला. ओके, इज इक्वल टू किती रे? 37 आहे. सेम मित्रांनो काय येईल मग? बघा 54 वजा काय रे 82 वजा हे 73 मधून 15 गेले, किती उरले रे? 58 अधिक क्वेश्चन मार्क. येईल का असं? इज इक्वल टू किती रे? 37. आता मित्रांनो हा ब्रॅकेट सोडवा, मायनस साइन मध्ये मल्टिप्लाय होईल. तर काय येईल मित्रांनो? 54 वजा 82 हे -58 होईल. हे मायनस प्लस काय रे? मायनस होईल, मायनस क्वेश्चन मार्क. इज इक्वल टू किती मित्रांनो? 37. काही डाऊट? ओके, चला. देर फोर 54 मायनस ओके 82 मधून 58 गेले, किती उरले रे? 24 उरले. किती उरले? 24 वजा क्वेश्चन मार्क इज इक्वल टू किती रे? 37. काही डाऊट याच्यात? ओके, यस. सेम मित्रांनो हा ब्रॅकेट ओपन करा, तर काय येईल बघा. मी इकडे लिहितो. काय? 54 हे ब्रॅकेट ओपन केल्यानंतर एक एक ब्रॅकेट ओपन करायचं मित्रांनो. बस वजा 24 आणि हे मायनस मायनस काय होईल रे? प्लस क्वेश्चन मार्क इज इक्वल टू किती मित्रांनो? 37. 54 मधून 24 गेले, किती उरले रे? 30. 30 अधिक क्वेश्चन मार्क इज इक्वल टू 37.
तर 30 इकडे त्यांना वजा होईल, 37 मधून 30 गेले, उरले किती 7. तर स्टारची व्हॅल्यू किती आली रे 7. सोपं होतं मित्रांनो, फक्त एक एक काय ब्रॅकेट ओपन करायचा होता मित्रांनो. काही डाऊट याच्यात? चला बोला. सोपं होतं एकदम. काय होतं मित्रांनो? सोपं होतं. जायचं पुढे आहे का नाही मित्रांनो? एकदम डिटेल मध्ये आपण घेतोय मित्रांनो, एकदम डिटेल मध्ये. तुम्ही एक एक लेक्चर बघा मित्रांनो. ओके, सर्व टॉपिक एकदम झिरो पासून आपण कव्हर करतोय आणि एवढं झिरो पासून बेसिक पासून कोणीच सांगत नाही मित्रांनो सोप्या भाषेत. ओके, तर लाईक तो बनताय. चला लाईक होऊन जाऊ द्या आणि लय भारी कमेंट होऊन जाऊ द्या. जायचं पुढे. चला पुढचा क्वेश्चन काय रे बघा. आता इथे फ्रॅक्शन वाला दिसतंय बघा मित्रांनो. बस बघा एकदम सोपं आहे मित्रांनो, फक्त बेसिक पक्का पाहिजे. बघा काय काय रे 20 भागीला. आता हे मित्रांनो शिकवलंय मी, जर ज्यांनी आधीचे लेक्चर बघितले असतील तर या दोघांमध्ये काय होतो रे गुणाकार होतो आणि तिथे वरती प्लस होतं. करू का मी इथलं इथं बघा. काय रे 3 दुने 6, 6 आणि 1 किती रे 7 आणि खालचा 3 जसाच्या तसा. सेम मित्रांनो 4 त्रिक किती रे 12, 12 अधिक 1 किती 13, 13 अपॉन 3 जसंच्या तसं. सेम साइन त्रिक 18, 18 आणि 1 19, 19 अपॉन 3 जसं खालचा 3 जसाच्या तसा. काही डाऊट? आता मित्रांनो डिनॉमिनेटर सेम असेल तर तो एकदाच लिहितो आपण, बरोबर आहे ना? जर छेद सेम असेल, समान असेल तर तो एकदाच लिहितो. मग काय येईल मित्रांनो बघा. हा 3 क्लिअर इथपर्यंत जसाच्या तसा. याचा काय येईल रे बघा. 7 वजा 13 अधिक 19 येईल का असं? बोला. तर काय येईल मित्रांनो 20 भागीला बघा 19 आणि 7 किती होतात रे 26 होतात. 26 मधून 13 गेले 13 राहतात आणि खालचा 3 जसाच्या तसा. आता इथे मित्रांनो कायम लक्षात ठेवा, हे डिवाइडचं काय करायचं बघा. यालाच आपण लिहिताना असं लिहितो ना मित्रांनो, असं लिहितो. आणि हे तुम्हाला माहिती असेल, हे वरती जाताना काय होतं रे उलट होतं. काय होतं उलट आणि मध्ये गुणीला चिन्ह लागतं मित्रांनो. काय लागतं? गुणीला चिन्ह लागतं, लक्षात ठेवा. समजलं? मग काय येईल रे 20 त्रिक किती 60, 60 भागीला 13. ओके, कळालं? हे पर्सेंटेज चुकून टाईप झालेलं आहे, पर्सेंटेज नाही इथं. ओके, हे पर्सेंटेज नाही. ओके क्लिअर? तर मित्रांनो 60 भागीला 13 काय येईल? 13च्या पाड्या डायरेक्ट 60 येतो का? नाही. तर किती रे 13 52. जे उरतात मित्रांनो ते साईडला लिहायचे. 60 मधून 52 गेले किती उरले रे 8. हे असे साईडला लिहायचे आणि खालचा 13 जसाचे तसा. मग याचा आन्सर काय येईल मित्रांनो 4 8/13. ऑप्शन नंबर 4 काय येईल? ऑप्शन नंबर 4. काही डाऊट? समजलं मित्रांनो? ओके, इझी आहे. यस. जायचं पुढे. चला पुढचा क्वेश्चन काय रे बघा. एकदम सोपं आहे मित्रांनो. बघा कायम लक्षात ठेवा मित्रांनो, हे जे डिवाइड आहे डिवाइडचं इंटू मध्ये कन्वर्ट करून घ्यायचं आणि इंटू मध्ये कन्वर्ट करताना काय रे ते उलट होतं. काय होतं? उलट होतं, लक्षात ठेवा. प्लस सेम 1/2 इंटू 1/2 मायनस 1/2. काही डाऊट? हा 2 2 काय होऊन जाईल रे कॅन्सल. तर काय उरलं इथं 1 उरला. प्लस 1 इंटू 1 1 अपॉन 2 इंटू 2 4. पुढचा मायनस 1/2 जसाच्या तसा. या दोघांचा बोडोमासनुसार आधी गुणाकार होईल ना. हे प्लस 1/2 मायनस 1/2 नका करू, आधी या दोघांचा गुणाकार होईल. तर 1 गुणीला 1 किती रे 1 आणि 2 गुणीला 2 किती 4. काही डाऊट मित्रांनो? बघा 1 अधिक यांचा काय रे तिरकस गुणाकार होईल. काय होईल? तिरकस गुणाकार. किंवा मित्रांनो डिनॉमिनेटर सेम करा, कसंही केलं तरी चालतं. बघा मग मित्रांनो इथे जर 4 असेल, इथे जर 4 असेल तर इथे 4 येण्यासाठी काय रे 2 ने गुणावं लागेल. मग खाली जर 2 ने गुणावं लागलं तर वरती पण 2 ने गुणावं लागेल मित्रांनो. काय डिनॉमिनेटर काय करतोय आपण सेम करतोय मित्रांनो. बघा इथे 4 आहे तर इथे 4 येण्यासाठी 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल. मग खाली 2 ने केलं तर वरती पण 2 ने. मग काय येईल रे हा एक जसा जसा बे एक बे. तर काय येईल मित्रांनो हे एक एक मधून 2 गेले मायनस 1 होईल. प्लस मायनस मायनस होऊन जाईल -1/4. हे काय होईल? तिरकस गुणाकार. 4 1 4, 4तून 1 गेले 3. तर याचा आन्सर काय येईल रे 3/4. ऑप्शन नंबर 3. हे सर्व बेसिक मित्रांनो मी आधीच्या लेक्चर मध्ये सर्व शिकवलेलं आहे. जर कोणी बघितलं नसतील तर व्यवस्थित बघून घ्या मित्रांनो. ओके, चला जायचं पुढे. आहे का रे सोपं? एकदम सोपं आहे मित्रांनो, फक्त बेसिक व्यवस्थित पक्क पाहिजे. कळालं? जायचं पुढे. चला पुढचा क्वेश्चन काय मित्रांनो बघा. दिसायला अवघड दिसतोय पण सोडवायला काय रे सोपा आहे. काय मित्रांनो बघा काय 65/13 अधिक
96/16 गुणिला 25/25 ओके अधिक 44/11 ओके भागिला 32/16 ओके अधिक 80/10 ओके तर काय येईल रे बघा भाग डायरेक्ट भाग जातोय मित्रांनो बघा 13 एक 13 13 पंचे 65 16 एक 16 16 96 काय उरलं रे इथं 5 अधिक 6 किती होतात 11 होतात किती होतात 11 सेम हा 25 एक 25 11 एक 11 11 चोक 44 1 अधिक 4 किती रे 5 होतात किती होतात 5 भागीला आहे म्हणून भागीला लिहितो मित्रांनो इथं भागीला आहे ना कळालं काय रे 16 एक 16 16 32 10 एक 10 10 8 80 2 अधिक 8 किती रे 10 झालं मित्रांनो काहीच नाही हे 5/10 म्हणजेच काय रे 5 एक 5 5 दुने 10 11 गुणिला 1 11 11/2 11ला 2 ने डिवाइड केलं तर काय आन्सर येईल रे याचा 5.5 येईल काय येईल 5.5 अवघड आहे का तुम्हीच सांगा मित्रांनो फक्त काय केलं काटाकाटी केली आणि बस फक्त जसं दिलेलं होतं मध्ये इंटू आणि डिवाइड ते डिवाइड लिहून घेतलं 5 एक 5 5 दुने 10 11 गुणिला 1 11 11 भागिला 2 म्हणजेच किती रे 5.5 काय अवघड आहे का तुम्हीच सांगा मित्रांनो काही अवघड आहे का अजिबात अवघड नाही आहे सोपं जायचं पुढे यस पुढचा काय मित्रांनो बघा बघा मित्रांनो दिसायला मोठे एवढं गुणाकार करत बसणार का रे नाही याच्यावरती मी मित्रांनो एक सेपरेट व्हिडिओ घेतला आहे सूत्रांवर आधारित गणित एकदा व्यवस्थित बघा सरळ रूपचा दुसरा पार्ट बघा ओके काय मित्रांनो क्वेश्चन बघा 69,842 गुणिला 69,842 वजा 30,158 गुणिला 30,158 अपॉन अपॉन काय रे 69,842 वजा 30,158 जर मित्रांनो मी या संख्येला ए मानलं तर हा ए गुणिला ए तयार होतं या संख्येला जर मी बी मानलं तर बी गुणिला बी तयार होतो हा ए आणि हा काय रे आपला बी तर ए गुणिला ए काय तयार होतो रे ए स्क्वेअर तयार होते आणि बी गुणिला बी बी स्क्वेअर तयार होतं अपॉन ए मायनस बी ओके हे सर्व मित्रांनो मी डिटेल मध्ये शिकवलेले आहे व्यवस्थित बघून घ्या ओके ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला आहे मित्रांनो काय ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू ए प्लस बी इंटू ए मायनस बी काय फॉर्म्युला ए प्लस बी इंटू ए मायनस बी काय येईल मग ए प्लस बी इंटू ए मायनस बी अपॉन ए मायनस बी ओके ए मायनस बी काय होऊन जाईल कॅन्सल तर काय येईल रे ए प्लस बी ओके ए काय होता मित्रांनो आपला 69,842 होता आणि बी काय होता रे 30,158 होता ओके यांची बेरीज केली तर काय येईल रे बे 2 आणि 8 10 1 5 आणि 4 9 आणि 1 10 1 8 आणि 2 10 1 9 आणि 1 10 1 6 आणि 4 10 म्हणजे किती येते रे याचा आन्सर 1,00,000 येते बरोबर आहे ऑप्शन नंबर फर्स्ट कळालं मित्रांनो फॉर्म्युला बेस तयार करून घ्यायचा काय फॉर्म्युला तयार करून घ्यायचा इथं समजलंय सगळ्यांना काही डाऊट जायचं पुढे याच्यावरती मी एक स्पेशल लेक्चर घेतलेलं आहे मित्रांनो ओके चला लाईक होऊन जाऊ द्या ज्यांनी लाईक केलेलं नसेल तर लाईक होऊन जाऊ द्या आणि लेक्चर कसं होतंय ते व्हिडिओच्या कमेंट मध्ये नक्की सांगा मित्रांनो चला पुढचं सेम मित्रांनो काय बघा काय रे 0.5 ब्रॅकेट क्यूब प्लस आजकाल असे क्वेश्चन्स विचारता येतात मित्रांनो फॉर्म्युला बेस ओके अपॉन 0.5 चा स्क्वेअर ओके मायनस 0.3 प्लस 0.6 चा स्क्वेअर मित्रांनो मी जर याला ए मानलं तर इथे काय तयार होतोय ए क्यूब तयार होतोय काय तयार होतोय रे ए क्यूब प्लस इथे तयार होतोय बी क्यूब बघा मी 0.5 ला खाली लिहितो 0.5 ला जर ए मानलं तर काय रे ए क्यूब 0.6 ला जर बी मानलं बी क्यूब अपॉन 0.5 काय आपला ए स्क्वेअर 0.6 काय रे बी तर बी स्क्वेअर आणि मित्रांनो हा 0.3 जो येणार आहे तो या दोघांचा गुणाकार आहे कोणाचा 0.5 आणि इंटू 0.6 केलं तर 0.3 तयार होतोय ओके म्हणून मी इथं काय मित्रांनो दोघांचा गुणाकार आहे म्हणून इथं काय ए इंटू बी मित्रांनो काय ए इंटू
बी. कळालं? आता इथे मित्रांनो आपल्याकडे ए क्यूब प्लस बी क्यूबचा फॉर्म्युला काय रे, हे सर्व लिहून दिलेले आहेत मित्रांनो. ए क्यूब प्लस बी क्यूबचा फॉर्म्युला काय बोला, ए प्लस बी इंटू ए स्क्वेअर मायनस ए बी प्लस बी स्क्वेअर. ओके, कळालं? ए क्यूब प्लस बी क्यूबचा मग काय येईल, ए प्लस बी इंटू ए स्क्वेअर मायनस ए बी प्लस बी स्क्वेअर. खालचं ॲज इट इज काय रे, ए स्क्वेअर मायनस ए बी प्लस बी स्क्वेअर. ओके, हे दोघं काय होऊन जातील रे, कॅन्सल. तर काय उरेल फक्त ए प्लस बी. काय उरेल, ए प्लस बी. ए काय मित्रांनो आपलं 0.5 आणि बी काय आहे 0.6. या दोघांची बेरीज केली तर काय येतं रे 1.1. ऑप्शन नंबर थर्ड. ऑप्शन नंबर थर्ड. समजलंय? काही डाऊट? हे मित्रांनो सूत्रांवर आधारित व्यवस्थित करून ठेवा मित्रांनो. आजकाल विचारतायत, आजकाल काय विचारतायत. जायचं पुढे. सेम मित्रांनो, सेम आहे. काय आहे, सेम आहे. तर याचा आन्सर काय येईल तुम्ही मला मित्रांनो व्हिडिओच्या कमेंट मध्ये द्यायचंय. सेम मित्रांनो, सेम क्वेश्चन आहे. फक्त वरती काय ए प्लस बी ब्रॅकेट क्यूब आहे. काय रे, हा थोडा इथं ब्रॅकेट क्यूब आहे मित्रांनो. चला मीच सोडून देतो. काय क्वेश्चन बघा, काहीच नाही मित्रांनो, काही एवढं अवघड नाहीये. बघा, तो पूर्ण ऍडिशन नाही करत बसायचे. हा बघा काय 7.3 प्लस 3.7 काय रे ब्रॅकेट क्यूब अपॉन काय 7.3 चा स्क्वेअर प्लस 3.7 चा स्क्वेअर. ओके, प्लस 7.4 प्लस 7.4 इंटू काय रे 7.3. मित्रांनो जर आपण याला ए मानलं 7.4 रे ना, काय रे, हा 74 आणि 73. इथं गडबड आहे मित्रांनो. हा 7.3 बरोबर आहे आणि हा ठीक आहे. चेक करूया आपण मित्रांनो काय गडबड आहे का गडबड नाहीये. जर मित्रांनो मी 7.3 ला ए मानलं, काय मानलं रे ए, आणि 3.7 ला बी मानलं. ओके, होईल का असं, क्यूब आहे सॉरी क्यूब आहे, ए प्लस बी ब्रॅकेट क्यूब होईल का रे असं, बोला. क्लिअर? यस. ओके मित्रांनो, यस. 7.3 काय आपला ए, तर ए स्क्वेअर तयार होतोय खाली, 3.7 बी तर बी स्क्वेअर तयार होतोय, प्लस मित्रांनो हा जो 7.4 आहे तो काय रे 3.7 च्या डबल आहे मित्रांनो. हा काय 3.7 च्या डबल आहे. 3.7 काय रे आपला बी म्हणजे हा 2b आहे आणि पुढचा ए जसाच्या तसा, म्हणजे इथं काय तयार होतं रे 2ab तयार होतोय. काय तयार होतंय 2ab. ओके, तर मित्रांनो इथं कॅन्सल होत नाही, तर हा येणार आहे चुकून इथं 7.4 झालंय, तर इथं 3.7 करून घ्या मित्रांनो. काहीतरी टायपिंग गडबड वाटते मला, कॅन्सल होत नाही का. ए प्लस बी ब्रॅकेट क्यूब काहीतरी गडबड आहे मित्रांनो क्वेश्चन मध्ये, टायपिंग मध्ये काहीतरी गडबड वाटते. काय गडबड आहे आता मी पण सांगू नाही शकत वेळेवरती. ठीक आहे, चेक करून बघूया. जर असं घेतलं तर काय येतंय. हा ठीक आहे, हा काय होता रे आपला 7.4 होता आणि हा काय होता 7.3 होता. समजलं का रे? आय थिंक बरोबर वाटतंय मला. चेक करूया आता, सुरुवातीला समजणार नाही. हा 7.4 काय होता रे 2 इंटू 3.7 होता, बरोबर आहे का. आणि हा पुढचा 7.3 जसाच्या तसा, म्हणजे इथं काय तयार होतंय 2ab तयार होतंय, म्हणून 2ab. कळालं? ए काय रे आपला, हा आता ए प्लस बी ब्रॅकेट क्यूब काय रे ए प्लस बी ब्रॅकेट क्यूब आहे वरती. आणि मित्रांनो हा जो ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab कोणाचा फॉर्म्युला आहे बघा, सोपं होऊन गेलं मित्रांनो. ऍज इट इज आहे बघा, हा कोणाचा फॉर्म्युला आहे रे ए प्लस बी चा ब्रॅकेट स्क्वेअर आहे मित्रांनो. ए प्लस बी चा ब्रॅकेट स्क्वेअर आहे, ब्रॅकेट सेम आहे. या दोन ए प्लस बी ने वरचे दोन ए प्लस बी कॅन्सल होतील का रे, फक्त काय उरेल, फक्त एक ए प्लस बी उरेल, बरोबर आहे. या दोन ए प्लस बी ने वरचे दोन ए प्लस बी मित्रांनो काय होतील, कॅन्सल होतील, तर एकच ए प्लस बी उरेल. ए काय होता आपला 7.3 होता आणि बी काय होता रे 3.7 होता. या दोघांची ऍडिशन केली तर 11 येतं. आन्सर करेक्ट आहे मित्रांनो, ऑप्शन नंबर 4. हे टायपिंग मध्ये कुठलीही गडबड नव्हती. समजलं मित्रांनो? बघा, याला काय मानलं होतं रे ए मानलं होतं, याला बी मानलं होतं, वरती काय तयार होता ए प्लस बी ब्रॅकेट क्यूब. हा आपला ए होता म्हणून ए स्क्वेअर, हा बी होता म्हणून बी स्क्वेअर. हा 7.4 आहे मित्रांनो, तो याच्या डबल दिसतोय बघा, 2 गुणीला 3.7 दिसतोय. ओके, आणि हा 7.3 पुढचा जसे जसा. मी इथं काय तयार होतं रे 2ab तयार होतंय. काय तयार होतंय 2ab, म्हणून 2ab लिहून घेतलं. मग मित्रांनो हा कोणाचा फॉर्म्युला आहे सांगा मला,
ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. ए प्लस बी चा ब्रॅकेट स्क्वेअर आहे, बरोबर आहे का? ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर काय असतो मित्रांनो? बोला. ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. म्हणून मित्रांनो याला काय लिहून घेतलं? याला काय लिहून घेतलं? ए प्लस बी चा ब्रॅकेट स्क्वेअर. या दोन ए प्लस बी ने वरचे दोन ए प्लस बी काय झाले रे? कॅन्सल. काय उरला? फक्त एक ए प्लस बी उरला. ए काय होता? 7.3 आणि बी काय होता? 3.7. दोघांची ऍडिशन केली तर काय आन्सर येईल रे? 11 येईल. काही डाऊट? समजलंय सगळ्यांना? इझी मित्रांनो, एकदम काय इझी. जायचं पुढे. चला पुढचं. हे फॉर्म्युले मित्रांनो व्यवस्थित लक्षात ठेवा मित्रांनो. ओके, सोपा दिसतोय मित्रांनो हा पण बघा. काय रे, जर याला ए मानलं, याला बी मानलं तर काय दिसतोय रे? ए प्लस बी चा ब्रॅकेट स्क्वेअर दिसतोय. काय दिसतोय? ए प्लस बी चा ब्रॅकेट स्क्वेअर. सेम मित्रांनो आपला हा ए आणि हा बी आहे. पुढे काय दिसतंय रे? ए मायनस बी चा ब्रॅकेट स्क्वेअर दिसतोय. वापरा मित्रांनो फॉर्म्युला. काय आहे? ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर काय रे? ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. मध्ये मायनस जसं जेव्हा पण मध्ये मायनस साइन असेल तर कायम ब्रॅकेट टाकायचा. ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर काय रे? ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. फॉर्म्युला वापरला फक्त. ओके, हे ब्रॅकेट ओपन केल्यानंतर काय येईल मित्रांनो? हे ऍज इट इज ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. हे काय येईल रे? मायनस ए स्क्वेअर मायनस मायनस प्लस 2ab आणि काय रे? मायनस प्लस मायनस बी स्क्वेअर येईल असं. काय मित्रांनो? काय जेव्हा पण मध्ये मायनस साइन असेल आणि इथं मित्रांनो एकापेक्षा जास्त टर्म असतील तर कायम ब्रॅकेट टाकायचा. कारण बघा इथं साइन चेंज होतं. मायनस मायनस प्लस मायनस प्लस मायनस. लक्षात ठेवा. प्लस ए स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर कॅन्सल प्लस बी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर कॅन्सल. हे काय तयार झालं रे? 2ab आणि 2ab किती तयार झाले? 4ab तयार झाले. किती तयार झाले? 4ab. आणि हे काय होता मित्रांनो? हे काय होता? 4/1/17. काय होता? 4/1/17. मित्रांनो जर याला सोडवलं तर काय येईल रे? इथं गुणाकार होतो आणि इथं काय होतं? प्लस होतं. 17 चोक 68. 68 आणि 1 69. ओके, खालचा 17 जसाच्या तसा. कळालं? तर काय येईल? 69/17. बी काय रे आपला? 17/69 येईल असं. 69 कॅन्सल, 17 कॅन्सल. तर याचं उत्तर काय येणार आहे रे? 4. ऑप्शन नंबर 4. काही डाऊट? समजलंय सगळ्यांना? इझी आहे एकदम मित्रांनो, इझी. फक्त फॉर्म्युलांचा व्यवस्थित यूज करायचा इथं. कळालंय सगळ्यांना? चला याचा सेम मित्रांनो सेम टाईप आहे, सेम आहे. तर याचं आन्सर काय येईल तुम्ही हे मला मित्रांनो व्हिडिओच्या कमेंट मध्ये कळवायचंय. सेम मागच्या याच्यावरती सेम क्वेश्चन आहे. तर याचा आन्सर काय येईल मित्रांनो तुम्ही मला व्हिडिओच्या कमेंट मध्ये नक्की कळवायचंय. समजलं आजचं लेक्चर? सिम्प्लिफिकेशनचं सर्व बेसिक पासून मित्रांनो परत एकदा आपण काय केलेले? रिवाइज केलेले. ओके, हे मित्रांनो सर्व विचारलेले क्वेश्चन्स आहेत एक्झाम मध्ये, वेगवेगळ्या परीक्षेमध्ये विचारलेले क्वेश्चन आहेत. लक्षात ठेवा. कळालं? ओके, तर अशा प्रकारे मित्रांनो आपलं आजचं लेक्चर कसं झालं व्हिडिओच्या लिंक मध्ये नक्की कळवा, कमेंट मध्ये नक्की कळवा. आवडलं असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. ओके, आणि मित्रांनो आपला जो टेलिग्राम ग्रुप आहे तर त्याला देखील मित्रांनो काय करा? जॉईन करून ठेवा. ओके, तर थांबूया मित्रांनो. थँक्यू सो मच.